श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. हे आगमा निगमा उगमा विश्वपत्तिको ओम उमा चैतन्य स्वरूपा देवादी देवा नमस्तुते. देवत्व म्हणे दातृत्व, दान करण्याचे तत्व, अधिक मासी महत्व असे सर्वाहुनी. देवत्व करणे म्हणजे दातृत्व करणे, म्हणजेच दान करण्याचे तत्व करणे. अधिक म्हणजे जे ज्या जवळ असे अधिक त्याने दानात द्यावे अलौकिक. ऐसे करिता समता सामाजिक वृद्धिंगत होत असे. दान दिल्यानं धन वाढतं, कमी होत नाही, वृद्धिंगत होत. सर्व जीवाशी समत्व प्राप्त व्हावया सर्वस्व अनुसरावे दातृत्व अधिक मासात. ज्या जवळ जे अधिक असे हे बोध आम्ही साठवित असे. केले असामता समता येत असे समाज स्वरूपी. ज्याच्याजवळ जे खूप असेल, एखाद्याजवळ खूप धान्य असेल ते तो गोदामात साठवतो, पण ते देवाडे द्वेषवृत्ती, गरिबी आणि श्रीमंती त्याकरिता दातृत्व शक्ती संपादन करावी. त्याने लोकांच्या मनामध्ये द्वेष तयार करू आणि दातृत्व करावं म्हणून दान करावं. धनदान, अन्नदान, भूमिदान, श्रमदान, नेत्रदान, रक्तदान, वस्त्रदान, संकटी पडल्याशी जीवदान, अभयदान द्यावे की. अज्ञजनाशी ज्ञानदान, अज्ञानाशी दानदान, पीडिताशी औषधदान, ग्रंथ तर धनदान करावं, अन्नदान करावं, भूमिदान करावं, श्रमदान करावं, नेत्रदान करावं, रक्तदान करावं, वस्त्रदान करावं आणि ज्याच्यावर संकट आलंय त्याला अभयदान द्यावं किंवा जीवदान द्यावं. अज्ञानाला ज्ञानदान करावं, रोग्याला औषधदान करावं आणि कर्जदार जर खूप कर्जग्रस्त असेल तर ज्याचं कर्ज असेल त्यानं व्याज सोडून द्यावं आणि मुद्दल घ्यावं. जे करीती अवैध सावकारी असाध्य पिढा येईल त्याच्यावरी. व्याजोक्त कमाई सारी नष्ट होईल या काली की. जे अवैध सावकारी अव्वाच्या सव्वा त्यांना पिढा येते आणि सारी जर व्याजाचीच कमाई असेल आणि कष्ट जर करत नसतील तर त्यांना अकाली मृत्यू किंवा ते जास्त दिवस टिकत नाही, नष्ट होईल. पैशासाठी जीव घेते किंवा आत्महत्येस प्रवृत्त करीती ते घाटका घरी जन्मती मोकळ होऊनी. ज्याच्याकडे पैसे असेल तू काही बी कर पण माझे पैसे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्ती कर, ती व्यक्ती खाटकाच्या दारापुढं मोकळ होऊन जन्माला. मग पोळ्याच्या करीस सुराघा सुनमानीस कापतील सावकारास बोकडाच्या रूपात. म्हणून दातृत्व भावाने व्यास सोडून मुद्दलची येणे किंवा सर्व दातृत्व वृत्तीने दान करावे. एकाने आता घृतदान कथन कैसे तरले 700 जन वाघरी त्यांना नामाविधान आधी भजन अरवलीचे. तर आता एकाने घृतदान केलं म्हणजे तूप, त्याच्यावर 700 जण तरुण गेले. जात बदलवणे स्वतःची, नाव रूपे बदलवणे साची, जीव वाचविण्या प्रपंचाची लपते बैसले. आता एकाग्य भोजन व्रत आचरण करिता अधिक मासात आत्मशक्ती होऊन जागृत जन्म मृत्यू सरे की. तर एकान्न भोजनाचं व्रत करावं, एकच प्रकारचं अन्न खावं, एकान्न भोजन. हे तसं जर केलं अधिक महिन्यात तर आत्मशुद्धी होते आणि जन्म मृत्यूचा फेरा येतो. एकान्न भोजन व्रत जे अनुसरती त्यांच्या जीवनी सर्व सुखे येतील, संकटे निघून जाती एका मागून एक. श्री हरी नाम संकीर्तन त्यात एकान्न भोजन म्हणजे पुरुषोत्तम भगवान जागती ते की. जिथं हरिनाम संकीर्तन आणि त्याच्यात व्रत म्हणून एकान्न भोजन, एक वेळेस आणि एकच प्रकारचं भोजन, याच्याने भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतात. येणे होत जे तप पावन
जा लंकापती रावण सकलामध्ये शक्तिमान झाला असे की. तर तप पावन तप केल्यानंतर ते सुद्धा पावन होत. तप कोणी केलं? लंकापती रावणानं साऱ्यामध्ये शक्तिमान झाला. श्रीराम भक्त विभीषण महाबली हनुमान राखती हे व्रत आचरण अधिक महिन्यात. रामभक्त विभीषण महाबली हनुमान यांनी हे व्रताचं आचरण केलं अधिक महिन्यामध्ये. फल त्याग लवन त्याग करून भूमीवरी करणे शेन नामस्मरण भजन पूजन निग्रहे करावे. फळ त्याग करा, लवन त्याग करावा. लवन म्हणजे काय? मीठ. लवन म्हणजे मीठ. मिठाचं अन्न खाऊ नये. फळ त्याग करावा, भूमीवर झोपावं आणि नामस्मरण भजन पूजन करावं. नियमन नित्य करावे, एकान्य भोजन व्रत आचरावे. फलश्रुतीस पुरुषोत्तम बुद्धावे व्रताकारणी. असं नियमन करावं, नित्य करावं, एकान्य भोजनाचं व्रत आचरावं आणि भगवंत पुरुषोत्तम फलश्रुती देण्यासाठी धावून येतो. नियमभंग कदाचित झालेच तर सावजित क्षमा मागून व्यवस्थित पुन्हा तर नियमभंग जर झाला तर सावधानतेने भगवंतासमोर बसून क्षमा मागावी आणि परत अखंडता चालू ठेवावी. त्यामधून स्वच्छ अनुसरून काही नियम पाळावे पूर्ण जे होतील सहजतेनं श्रोते सज्जन हो. त्यामधून इच्छानुसार काही नियम पाळावं जे आपल्याला सहज होतील असे नियम पाळावे. असो परविद्रीह, दुसऱ्याविषयी द्रोह करू नये. परनिंदा, दुसऱ्याची निंदा करू नये. असो परद्रोह, असो परविद्रोह, परनिंदा करू नये आपण कदा. नामस्मरणे सर्व धापदा कळती व्रताचरणे. दुसऱ्याचा विद्रोह करू नये, दुसऱ्याची निंदा करू नये आणि सतत नामस्मरण करावं आणि ह्या व्रतानं दुःख टळून जातात. ज्ञानगंगा नदी पावन तेथे अवदान आमे तीर्थस्थान. तेथे हरवलीतून 700 जण आधी भजन पातले. ज्ञानगंगा नदी ही पावन नदी, तेथे अवधा नावाचं तीर्थस्थान आहे आणि तेथे ते अरवलीतून 700 जण आदिवासी तिथं आले. शत्रू सैन्य त्याच्या पाठी पाहुणी वृक्ष दाटी वसले ज्ञानगंगे काठी स्वतःचे स्वरूपे बदलून. तर ते शत्रू त्यांच्या पाठीशी होता त्या 700 जणांच्या आणि वृक्षाच्या दाटीमध्ये गंगेच्या किनावर स्वतःचं रूप बदलून ते लोक लपून बसले. स्वतःची बोली भाषा सोडली, शिकार करू लागले. परंतु शत्रू सेनेचा हेर त्या स्थळी फकीर रूपे पाहतला. त्यांनी भाषा सुद्धा बदलली, ते लपून बसले आणि शिकार करू लागले. पण शत्रू फकीर रूपानं तिथं आले. तो होता अधिक मास करीती एकान्न भोजनास भजती आपल्या माऊलीस भक्तिभावाने. अधिक मास होता, एकान्न भोजन भेटायचं आणि भजन करायचं. दूधयुक्त खिचडा करून सेवन करीते एकान्न भोजन. तेथे शत्रूचा हेर येऊन भिक्षा मागत असे. तर त्या 700 जणांनी तुपाची खिचडी केली आणि एकान्न भोजन होऊन तेथे शत्रूचा एक हेर आला, गुप्त हेर आला आणि भिक्षा मागायला. फकीर समजून त्याला घृतयुक्त खिचडा दिला. तो जोळून तिने झिरपला घृत बाहुल्याने की. त्या फकीर समजून त्याला तुपाचा खिचडा दिला आणि तो खिचडा त्या जुळीतून त्याचं तूप झिरपायला लागलं. घृतयुक्त खिचडा पाहून ते म्हणते हे लोक कोण राजाशी सांगितली खुन त्या फकीराने. मग ते तूप गळायला लागलं तेव्हा त्या फकीराने सांगितले की तुम्ही कोण. मग त्यानं खून सांगितली. मंगलशा नामे फकीर औरंगजेबाचा मुखवीर. त्यानं सांगितला समाचार घृतयुक्त खिचड्याचा. माझं नाव मंगलशा नावाचा फकीर आहे म्हणे आणि मी औरंगजेबाचा मुखवीर आहे असं सांगितलं. तो म्हणाला सर्व साधनाशी जे एकान्न प्राप्त नवे भोजनाशी ते घृतयुक्त खिचड्याशी कोण खाऊ शके की. हे आपले वैरी असून जाणीत या बैसले लपून
आणि तिला घात पात घडून म्हणून अशी दंडावे. तर एकान्न भोजन नव्हतं म्हणून ते तुपाची खिचडी केली. आणि तुपाची खिचडी कोण खाईल म्हणे, ही आपली वैरीच येत म्हणे, म्हणून हे झाडीमध्ये लपून बसले. घातपात घडवून आणतील म्हणून यांना दंड करावा. राजा स्वतः येऊन झडती त्याची घेऊन म्हणे घृतेक्त खिचडा कुठून आणता तुम्ही. राजा स्वतः आला, त्यांची झडती घेतली आणि विचारलं की तुम्ही हे तुपाची खिचडी कुठून आणता. तुम्ही शिकारी असून खाता घृतयुक्त अन्न आणि याचं काय देता दान. जुळे झिरपे तरी की तुम्ही शिकारी आहेत आणि तुम्ही तुपाचं अन्न खातात आणि याचं कालावी तूप देतात आणि तुमची डोळी तुपाने झिरपती. हे आदिमजन म्हणती ही माऊली आदिशक्ती आम्हाला करीत असे एकान्नपुरती घृतयुक्त भोगी. मग ते आदिवासी म्हणायला लागले की ही आमची जी आदिशक्ती माऊली ती आम्हाला एक वेळचं अन्न देते होती. येते नसे कमी काही हे प्राप्त नसे राजालाही, ते सर्व आम्हाला पूर्वीत राही आमची माऊली. इथं आम्हाला आदिवासींना काहीच कमी नाही, जे प्राप्त राजाला नाही ते आम्हाला भेटतं. राजा संतप्त झाला म्हणे दाखवा देवीला, नाहीतर तुरुंगात तुम्हाला टाकतो या क्षणी. राजा संतापला आणि म्हणायला लागला कुठं देवी, म्हणजे तुमची देवी दाखवा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकतो. तुमच्या कुमारिकाशी लग्न तुमच्या बायका जाईन घेऊन, म्हाताऱ्या कोताऱ्याशी जाणं दाना भरड्याशी नेतो की. तर तुम्हाला तुरुंगात टाकीन आणि तुमच्या कुमारिका यांच्याशी लग्न करीन आणि या ज्या म्हाताऱ्या स्त्रिया आहे यांना दाणे भरडण्यासाठी नेतो म्हणे. त्या ऐकून त्यांनी आदिमजन घाबरून माऊलीस जाती शरण भक्ती व्हावे बहू की. त्याचं बोलणं ऐकल्यानंतर या आदिवासी घाबरून माऊलीला शरण जातात. घुमसे वाजविती भक्तीनं करू लागले कुळ भजन, करू लागले जागरण देवी जागावया. त्यांचं गुरांचं जे येवत ते भजन करू लागले त्याच्यानं आणि देवीचं जागरण करू लागले. परी मंगलशा फकीर मांत्रिक होता हुशार, त्याने बंधन केले भरपूर बांधिले देवस्थान सर्व की. पण तो मंगलशा फकीर मांत्रिक होता हुशार होता, त्याने खूप धरबंधन केलं आणि देवस्थान बांधून टाकलं. त्याने दैवी संचलन बंद केले होऊन, बादशाह मने खडसावून दाखवा देवी की. त्याच्या मंगलच्या फकीराने देवीला अशी बांधून टाकली आणि देवीचा संचार बंद झाला. मग बादशाह म्हणे दाखवा देवी लवकर. एका पायवरी कन्यका उभ्या राहिल्या सर्व देखा, मारू लागल्या हाका देवस्थानाशी. तर त्या आदिवासींच्या जेवढ्या कन्या होत्या त्या एका पायावर उभ्या राहिल्या आणि देवीला हाका मारू लागल्या. ते जेव्हा देवस्थान धावले शिंगाडू ठुकरिले, देवस्थान मुक्त केले क्षणाजात पहाटी. बादशाला शापवानी दिली कडकडावणी, ते दृश्य पाहुनी बादशाह गावला. तर ते देवस्थान मुक्त झालं आणि बादशाला शापवानी दिली कडाडून. ते पाहून बादशाह घाबरून गेला. माफी मागितली हात जोडून, मला माफी द्यावी करून, मी ना पुन्हा तुम्हा छळणार तुम्हाला येऊ. तर बादशाने हात जोडून विनंती केली म्हणजे बाबा मी तुमचा छळ केला, मी तुमच्याकडं माफी मागतो. आदिवासी लोकांना तो होता अधिक मास, तेने केली एकान्न भोजनास, दिले खिचडायुक्त घृतदानास, त्याचा प्रभाव हा असे की. तर तो जो खिचडा दिला एकान्न भोजन, तर तो महिना अधिक मासाचा होता, म्हणून हा पुण्याचा प्रभाव झाला. ज्ञानगंगेची घडले स्नान, त्यात एकान्न भोजन, या सगाशी घृतदान जागरण घडले की. ज्ञानगंगेचं स्नान घडलं, त्याच्यात एकान्न भोजन झालं आणि याच काला म्हणजे आलेल्या पाहुण्यांना घृतदान तुपाचं दान झालं. जागरण घडलं अधिक महिन्यात. त्यांचे गो साचले तेने देवस्थान जागले, रक्षणाशी धावले आदिमजनाच्या. त्यांचं खूप पुण्य झालं आदिवास्यांचं आणि ते देवस्थान जागृत झालं आणि देवता तिथं धावून आले.
अधिक मासात घडले साक्षात त्यापासून खिचड्यात घृत एकान्न भोजनी असे की तेव्हापासून अधिक मासाचे साक्षात घडलं तेव्हापासून खिचडीवर तूप किंवा तेल तेव्हापासून भोजनात घेतात एकान्न भोजन म्हणतात करीती घृतदान एकान्न भोजन ज्ञान गंगा स्नान बहुफलदायी असे की येणेप्रमाणे आचरण केले त्या 700 आदिमजनानं आदिवासी जाणतेनं त्याचे पुण्य घडले की त्याप्रमाणे ते जे आचरण केलं ते 700 आदिवासींना तर तो अधिक महिना होता त्यांना ते माहिती नाही अजाणतेनं म्हणजे त्यांना माहिती नाही पण त्यांना पुण्य घडलं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गेले घडून अधिक मास व्रत तेने उद्धरले 700 भक्त ज्ञानगंगे काठी हो त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष न कळता का होईना पण पुण्य झालं अधिक मासाचं व्रत झालं आणि ते 700 आदिवासी भक्त झाले भगवंताचे कळले त्यांचे अरिष्ट झाले माऊलीस एकनिष्ठ अधिक मासात ही गोष्ट घडली असे की त्या आदिवाशांचं संकट टळलं आणि ते सात कुळाचे 700 जण येऊन अडवली पर्वतातून अव्याशी माऊली पूजन ते विदर्भी पसरले हे 7 कुळाचे 700 जण होते ते अरवली पर्वतावर येऊन तर ते माऊलीला पूजन करून विदर्भात गेले किंबहुना माऊली व्रत केलेच पार्वतीने साक्षात कडुलिंबा तळी अवघ्या व्रत माऊली स्थापून तर हे माऊली व्रत पार्वतीने केलं साक्षात आणि लिंबाखाली स्थापना केली तेव्हापासून माऊली प्रख्यात बहु झाली तेव्हापासून माऊली प्रख्यात बहु झाली मेना प्रसन्न झाली पार्वती माता की तेव्हापासून माऊली प्रख्यात झाली आणि ती मेना म्हणजे पार्वतीची आई पार्वती माता तिला प्रसन्न झाली ज्या स्थळी घडले घृतदान म्हणून हे केले असे कथन मागील इतिहास स्मरण श्रोते हो ज्या ठिकाणी घृतदान घडलं तुपाचं दान म्हणून हे कथन करण्यात आलं मागील इतिहास पाहून पुढे होणे विस्मृती जन भुलले इतिहासाकृती मूळ सोडून फांद्या मोजती शास्त्र म्हणते स्वतः की इथे श्री अधिक मास महात्म ग्रंथ ब्रह्मार्दे पद्मकथार्थ दास फुले कथितो जनहितार्थ सप्तविशंती अध्याय